खरंच अभिनंदन आणि खूप छान वाटतंय. दुसरी गोष्ट सरांनी मला विचारलं की तुम्ही याल का, तर मी म्हटलं सर मी पहिल्यांदा बँगलोरमध्ये मराठी इव्हेंट किंवा मराठी कार्यक्रमासाठी मला तुम्ही बोलवलंय, त्यामुळं मी काहीही असो, माझा कुठला कार्यक्रम असेल तरी मी तो बाजूला ठेवून आपल्या कार्यक्रमासाठी येणार. आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद होतोय, कारण आपण सगळे मंडे टू फ्रायडे आय बिलीव्ह मोस्ट ऑफ अस आर बिझी, की आपण आपल्या कामात बिझी असतो. त्यातूनही तुम्ही सगळे वेळ काढून इथे आज उपस्थित आहात, याचं खरंच खूप खूप कौतुक आहे. आता मॅमनी तुम्हाला सांगितलं की स्पर्धकांना मार्गदर्शन कर. खरं तर मी स्पर्धक नाही म्हणणार आहे, कारण स्पर्धक म्हटलं की स्पर्धेचं टेन्शन मला तर फार येतं. म्हणजे मला स्पर्धा म्हटलं की माझं अर्ध जे मी काही प्रिपरेशन केलं असतं ते कमी होतं. त्यामुळं मी कुठलाही परफॉर्मन्स करताना मी तो ॲज अ कलाकार म्हणून करते. म्हणून मी आज कलाकार म्हणून माझ्या बाकीच्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि अर्थातच डान्स किंवा नृत्य याबद्दल मी जास्त नाही बोलू शकत, कारण माझ्यापेक्षा दिग्गज मंडळी आहे ते त्यावर अजून बोलतीलच. पण मी थोडंफार म्हणजे मी कथक शिकली आहे 3-4 वर्ष आणि बेली डान्सिंगमध्ये मी ट्रेंड आहे. तर त्या अनुभवावरून सांगते की एक मिनिटाचा परफॉर्मन्स इथे स्टेजवर सादर करण्यासाठी आपली काही वर्षांची मेहनत असते. सो म्हणजे जे पण कलाकार आज इथे परफॉर्म करणार आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी ते विजेते आहेत, कारण आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींमधून ते पुढे स्टेजवर आपली कला सादर करणार आहेत, तिथेच ते विनर आहेत. तो मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मनापासून नाचा, स्वतःला समाधान मिळावं यासाठी नाचा. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.